आता उदाहरणार्थ धर्मवीर. हा धर्मवीर पाहिल्यानंतर म्हणजे दिगे साहेबांचं काम मोठं आहेच. पण काही लोकांना ते माहिती माहित नव्हते. नव्हतं. म्हणजे समजून घ्या म्हणजे माझ्यासारख्या माणसाला बरोबर. मी मुंबईत राहिले, दिल्लीला राहिलो होतो. पण थोडंफार ऐकलं असेल. पण एवढं डिटेल एवढं मोठं काम होतं. त्या सिनेमातून कळालं. हो. एक बायोपिक जो म्हणतो आपण, जसं आता आपण महापुरुषांचे सिनेमे पाहतो, हो. तसा तो एक सिनेमा मोठा केला. धर्मवीर विषयी त्यात तुमचंही मुख्य हां. तुम्ही असेल, दया असेल, तुम्ही नेहमी टीम सगळे ग्रुप हो. वाईजच काम असतं, स्नेहलताई असतील. हो. धर्मवीरचा अनुभव कसा होता? की तो सिनेमा एवढ्या मोठ्या लेव्हलवरती गेला आणि खरं तर ऍक्च्युअली पुढे बऱ्याच घडामोडी घडल्या त्या सिनेमानंतर. त्याविषयी काय नाही सांगाल? हे बघ, तो सिनेमा काय आहे, एकतर आम्ही कलाकार म्हणून त्याच्यात सगळे होतोच आणि धर्मवीर आनंद दिघे हे माहिती होते. हो. आम्हाला पण हो, माहिती होते. म्हणजे खूप पण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचं काम हे नव्हतं माहिती त्याच्या चित्रपटाच्या निमित्ताने बरोबर. कळलं खरं तर. की अरे बापरे! इतका मोठा माणूस होता आणि हे आतापर्यंत लोकांसमोर आलं नाही. मग ते आणण्याचं काम बरोबर. हे त्या प्रवीणच्या लेखणीतनं झालं बाबा. नक्की, नक्की. आणि प्रसाद ओकांनी तुला माहिती आहे त्याला हो. पूर्णपणे न्याय दिला त्या विषयाला. त्याची गाणी पण हिट झाली पाहिजे. आणि गाणी तर आता हे बघ, म्हणजे कुठेही काय जा, त्याचं हेच नाही. कुठेही. गुरुपौर्णिमा म्हणलं की आता भेटला विठ्ठल माझा तेच गाणं हो. लागतं. देवी आली की आई जगदंबे हे गाणं लागतं. हेच तर पावती म्हणजे ते कारण आहे कारण. त्याचं. कारण तो जो लेखक दिग्दर्शक आहे तो स्वतःच्या म्हणणं ना कलाकृतीच्या बाबतीत इतका पॉझिटिव्ह असतो. मग ते गाणं लिहिलं गेलं की नाही हे शब्द हे नको. मग ते पाहिजे. मग त्याला म्युझिक दिलं. त्याला ते कळते लोकांची जातकुळी की हे लोकांना आवडणार आहे आणि हे हिट होणार आहे. मग ते त्याच पद्धतीने पुढे जातं. जर नाही आवडलं तर ते रिजेक्ट नाही चल दुसरे कर. नाही. होतं ना. पण तो शेवटी त्याला हवं ते करून घेतो आणि मग धर्मवीर काय आणि ह्याच्या बाबतीत मग हा अनुभव आमचा असाच होता सगळा. धर्मवीर झाला, धर्मवीर 2 हां, सेम. त्याचाही चांगला सिनेमा झाला तो. आता मला देऊळबंदचं पण आता काम चालू आहे किंवा याचं मुळशी पॅटर्न 2 याविषयी पण आपण चालू चर्चा आहे. हां, तशी चर्चा करतोय. आहे. पण आता पुढे बघूयात आपण. नाही भविष्यात कधीतरी आता काय प्रवीणला जेव्हा वाटेल त्यावेळेला बरोबर. होईल. एखाद्या चित्रपटाच्या यशामध्ये कलाकार, दिग्दर्शक आणि मार्केटिंग यापैकी कोणत्या गोष्टींचा सर्वात जास्त प्रभाव पडतो असं तुम्हाला वाटतं नेहमी? नाही ही टीम गेम आहे हा. हां. हा मुळातच टीम गेम आहे. त्यामुळे बरं. एका कुठल्या गोष्टीचा प्रभाव एकावर पडतो असं होऊ शकत असं नाही. नाही होऊ शकत. त्याला सगळंच जुळून यावं लागतं. म्हणजे एक तर मुळात कथा सशक्त, पटकथा, त्याचे संवाद, मग तो दिग्दर्शक, कलाकार तर ते लिहिलंय त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करतात. बरोबर. मग कलाकारांची एक कलाकारांचं वलय असतं. ते पब्लिसिटी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जसं मी परत त्याच्यावर तेच झालं ना. तू काय करतोय हे लोकांपर्यंत पोहोचलंच पोहोचलं नाही तर तरच तू तिथे. काय भारी कितीही कर कळणार कसं काय ते. त्यामुळे हा टीम गेम आहे. हा सगळे जे जसं चित्रपट बनताना एक मनुष्य काही करतो का? नाही. बरोबर ना. म्हणजे भरपूर आर्ट हात. डिपार्टमेंट, कॉस्ट्यूम डिपार्टमेंट, म्युझिक असेल, डिरेक्शन डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, लाईट डिपार्टमेंट सगळे मिळून जेव्हा काम करतात त्यावेळेलाच तो चित्रपट बनतो. तसंच चित्रपटाच्या प्रमोशन आणि पब्लिसिटीच्या बाबतीत पण आहे, की हा टीम गेम आहे. बरोबर. म्हणजे लाईटमन जो होता ना लक्षात ठेव, लाईटमननी सुद्धा लाईटमन तर वर्षातनं 10-20 चित्रपट करत असेल. हो, त्यांना पण त्यांनी पण जो चित्रपट केलाय ना, अरे यार ये तो मी केलेला पिक्चर आहे. तो अभिमानाने सांगतो. हां, मी केलं. मग त्यांनी ती पब्लिसिटी केली पाहिजे. सगळं टीम गेम आहे हा. बरोबर.